आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे। वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे। कराडला फाशी झालीच पाहिजे। विषय असो वाल्मिक कराडला विषय असो अरे वाल्मिक कराडच्या बैलाला सरकार ना वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे। वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे। अरे वाल्मिक कराडच्या बैलाला वाल्मिक कराडच्या बैलाला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची जी मागच्या काळात निर्गुणपणे हत्या झाली आणि त्या हत्येचा निषेध संबंध महाराष्ट्राने केलेलाच होता, परंतु गेल्या 2 दिवसापासून त्या हत्येच्या ज्याप्रमाणे फोटो व्हायरल झाले, त्या फोटोंमधलं व्हायरल झालेल्या फोटोंमधून जी अमानुषता दिसून आली आणि त्याचे पडसाद या महाराष्ट्रात उमटू लागले। विधानसभेवर जे अधिवेशन चालू आहे त्या विधानसभेत त्याचे पडसाद उमटले आणि त्या पडसादाच्या पार्श्वभूमीवर आज मालेगाव शिवसेना शाखेच्या वतीने, मालेगाव शहर व तालुक्याच्या सर्व शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज जो वाल्मिक कराड या कटा कारस्थानामध्ये सहभागी आहे, या नराधमाला फाशी त्वरित झाली पाहिजे, या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये याचा खटला चालवला गेला पाहिजे आणि अशी घटना इथून पुढे या महाराष्ट्रात घडणार नाही, अशा प्रकारची शिक्षा संबंध जेवढे आरोपी या संतोष अण्णा देशमुखच्या प्रकरणामध्ये आहे, दोषी असतील, सर्वांना फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्वरित फाशी दिली पाहिजे। या घटनेच्या निषेधामुळे संबंध महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे। त्या पार्श्वभूमीवर साहेबांचा वाढदिवस न करण्याचा निर्णय सर्व शिवसैनिकांनी घेतलाय। ज्यांचे बॅनर यापूर्वी लागले गेलेले आहेत, त्यांचे बॅनर लागले गेलेले आहेत ते ठीक आहे, परंतु यापुढे आज कुणीही बॅनर लावू नये अशी देखील आपल्या माध्यमातून मी सर्व शिवसैनिकांना आणि साहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांना विनंती करतो। आज शिवसेनेच्या वतीने या नराधम कराड गँगला फाशी द्यावी ही मागणी आम्ही करतो आहोत, पुतळा दहन करतो आहोत। परंतु पूर्ण महाराष्ट्राच्या तीव्र भावना पाहून सन्माननीय नामदार दादासाहेब भुसे यांचा उद्या वाढदिवस आहे। आम्ही सर्व पदाधिकारी, सर्व शिवसैनिकांनी निर्णय घेतलेला आहे की संबंध महाराष्ट्र ते फोटो आणि व्हिडिओ पाहून दुःखात आहे आणि म्हणूनच आम्ही त्या कुटुंबियाच्या दुःखात सहभागी आहोत। या नराधमांना फाशी द्यावी या मागणीच्या सोबत आहोत आणि म्हणूनच आम्ही नामदार दादासाहेब भुसेंचा वाढदिवस रद्द केलेला आहे। कोणत्याही प्रकारचा लवाजमा न करता वाढदिवस आम्ही कोणत्या पद्धतीने साजरा करणार नाही आहेत। या आपल्या माध्यमातून सर्व शिवसैनिकांनी, सर्व नामदार भुसे साहेबांच्या प्रेमींनी याची नोंद घ्यावी, एवढंच विनंती मी या ठिकाणी करतो।